नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असणार आहे. कालचा व्हिडिओ आपण जिथे संपवला होता तिथूनच मी या व्हिडिओला सुरुवात केली आहे. संक्रांत असल्यामुळे काय झालं होतं की जे काही शिवणकाम होतं ते सुरुवातीला ज्यांनी लवकर दिलं त्यांचं तर पोहोचलं, पण ज्यांचं थोडंसं लेट आलं होतं किंवा माझ्या काही वैयक्तिक कारणांमुळे लेट झालं होतं त्यांचं काम आता मी इथे डिस्ट्रीब्यूट करून घेणार आहे. खूप क्लायंटच्या काहींच्या 2, काहींचे 3, काहींचे सिंगल असे होते आणि हातशिलाईसाठी मी त्यांना बाहेर दिलं होतं. बरं, हातशिलाईसाठी तुम्ही किती पैसे देता अशा बऱ्याच व्हिडिओजमध्ये कमेंट असतात. तर मी ₹10 हातशिलाईसाठी देते आणि जर हुक आणि पाठीमागे जर हातशिलाई असेल बॅक साईडला तर त्याचेसुद्धा मी ₹10 देते. अशा पद्धतीने मी हातशिलाईसाठी पैसे देत असते. तुम्ही किती देता हे मला नक्की कमेंट करून सांगा. बाकी ह्या सर्व ज्या साड्या आहेत त्या मी आता इथे सेपरेट करून घेणार आहे. त्यानंतर फॉल वगैरे व्यवस्थित हातशिलाई झालं आहे की नाही हे सुद्धा मी एकदा चेक करते, कारण की कस्टमरच्या हातात गेल्यानंतर जर थोडंफार काही इकडे झालं असेल तर आपल्या कामावरती बॅड इम्प्रेशन पडतं आणि ज्यावेळेस आपण दुसरीकडे कामाला काहीतरी आपलं देत असतो त्यावेळेस आपण आल्यानंतर त्याला व्यवस्थित चेक करून देणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. कधी कधी असं होतं की कामामध्ये काहीतरी गडबड झालेली असते आणि आपण चेक करत नाही, तसंच कस्टमरपर्यंत ते काम पोहोचतं आणि मग कस्टमरसुद्धा डिसअपॉइंट होतं की तुम्ही काही काम व्यवस्थित केलं नाही. त्यामुळे आता इथे मी सुरुवातीला क्लायंटनुसार सेपरेट करून घेणार आहे आणि त्यानंतर व्यवस्थित चेक करून घेईल की हातशिलाई छान झाली की नाही, कुठे घोळ वगैरे तर आला नाही हे पाहून घ्यायचं आणि त्यानंतर मग कस्टमरला कॉल करून त्यांचं काम त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं. नेक्स्ट डेला संक्रांत होती त्यामुळे आता इथे माझी घाई उठली होती की पटकन जे काही काम मी केलं आहे ब्लाऊजच्या डिझाईननुसार त्यांची प्राईज मी ठरवत असते. ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मी क्लायंटला सांगते की मी तुम्हाला याचे रेट सांगेल, बाकी जे काही बेसिक रेट असतात ब्लाऊजचे ते तर मी त्यांना सांगते. कधी कधी डिझाईन जर मी सुरुवातीला केलेली असेल तर मला ऑलरेडी माहीत असतं की या डिझाईनसाठी मला किती वेळ जाणार आहे आणि त्यानुसार मग मी क्लायंटला पैसे सांगून देते. पण काहीतरी जर नवीन डिझाईन असेल तर वेळेनुसार, म्हणजे मला वेळ किती लागतो ते डिझाईन करायला त्यानुसार मी शिलाईचे पैसे ठरवते. बाकी जिकडे तिकडे जो काही आपला शिलाईचा रेट असेल किंवा आपलं काम कसं आहे यानुसार शिलाईचा रेट ठरवला तरीही चालेल. सुरुवातीला मी काही एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये असं सांगितलं होतं की एरिया वाईज आपण शिलाई ठरवतो. आता ज्या एरियामध्ये मी राहते तिथे बाकीचे टेलर किती शिलाई घेतात यानुसार मी सुरुवातीला शिलाई घेत होते. त्यानंतर मला असं रिअलाईज झालं की जे काम मी करते त्यामध्ये माझा वेळ पण जातो आहे आणि काम पण चांगलं होतं आहे, म्हणजे फिनिशिंग वगैरे चांगलं येतं आहे. त्यानंतर मग माझं काम कसं आहे किंवा मला किती वेळ लागतो आहे आणि त्या ब्लाऊजमध्ये मी किती मेहनत केली आहे यानुसार मी माझे शिलाईचे रेट ठरवते. कस्टमरला जर पटलं तर ते का ब्लाऊज ठेवून जातात, नाहीतर जर मला पटत नसेल किंवा मला जर ते काम परवडणार नसेल तर मी ब्लाऊज पाठीमागे सुद्धा देऊन टाकते. कारण की जिथे आपल्याला परवडत नाही, प्रत्येक वेळेस आपल्याला फक्त कामामध्ये आवड आहे किंवा मला काम करायला आवडतं ह्या हेतूनेच आपण काम करतो असंही नाही. कधी कधी आपल्याला सुद्धा वाटतं जे काम आपण करतोय त्यामधून आपण जे काही पैसे कमवतोय ते आपल्या कामाला सुद्धा शोभणारे पाहिजेत. नाहीतर फक्त काम करत राहतोय आणि जे काही काम केलंय तेवढे कष्ट आपण त्याच्यामध्ये टाकले तेवढं जर आपल्याला पैसे मोबदला नाही भेटला तर आपल्याला सुद्धा नाराजी होते. त्यामुळे मग मी काम पाहूनच, जे काही क्लायंटला जर पटलं तर ते ठेवतात, नाही तर मग असं सुद्धा होतं जर त्यांना शिलाई नाही परवडली तर ते पाठीमागे सुद्धा घेऊन जातात. तर हा एक मुद्दा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगायचा होता. बऱ्याच मैत्रिणी विचारतात की तुम्ही डिझाईननुसार शिलाईचा किती रेट घेता, क्लायंट तुम्हाला तेवढे पैसे देतं का? तर हो, जर आपलं काम चांगलं असेल तर क्लायंट आपल्याला तेवढे पैसे नक्कीच देतात. संक्रांतीचा लोड तर आवरला होता, पण त्यानंतरसुद्धा जर तुमचं काम परफेक्ट आणि छान असेल तर संक्रांती काय, दिवाळी काय, कोणत्याच सणाची तुम्हाला वाट पाहावी लागत नाही. कंटिन्यू तुमच्याकडे काम येतंच. मी संक्रांतीला आणि दिवाळीला एवढी जास्त दमले होते, त्यानंतर मी ठरवलं होतं की जरा माहेरी जाऊन 4-5 दिवस राहायचं आणि आराम करायचा. दिवाळीलासुद्धा काही जाणं पॉसिबल झालं नाही. गेले 2 दिवस राहिले आणि पाठीमागे आले आणि सेम संक्रांतीला असंच झालं. 1 वीक आधीच म्हणजे 10 तारखेच्या पर्यंतच मी ऑर्डर घेतल्या. त्यानंतर ऑर्डर घेणं बंद केलं. आलं तरी पण मी नाही म्हणत होते, कारण की नाही होणार. राम पण आहे, चिडचिड करतो राम जर मी जास्त इकडे कामामध्ये व्यस्त असेल तर. त्यामुळे 10 तारखेच्या नंतर मी काही काम घेतलंच नाही. त्यामुळे काम बऱ्यापैकी आवरत आलं होतं आणि 1 दिवस आधीच माझं काम जे काही डन होतं ते पूर्ण झालं होतं. फक्त 1-2 ब्लाऊज आणि 1 फ्रॉक राहिली होती, जे की मी संध्याकाळच्या वेळेस इथे करत होते. जे सुरुवातीला क्लायंटचं काम आले, काही हळदी-कुंकवासाठी सुद्धा साड्या किंवा ब्लाऊज रेडी करायचे होते आणि जे की माझे झालेच नव्हते, कारण की संक्रांत झाल्यानंतर बायका हळदी-कुंकू वगैरे ठेवतात. त्या ऑर्डर होत्या आणि त्या पूर्ण करायच्या होत्या. त्यामुळे घरी जाणंसुद्धा मला कॅन्सल करावं लागलं आणि माझं काही वैयक्तिक हेल्थ इश्यूसुद्धा झाला. त्यामुळे आता ह्या 2 गोष्टींमुळे जाणं माझं कॅन्सल झालं आणि नंतर संक्रांतीनंतर जो काही आराम करायचा होता तो प्लॅनसुद्धा माझा कॅन्सल झाला. त्यामुळे इथेच थांबावं लागलं. पाहूयात आता नेक्स्ट वीक तर मी नक्कीच जाणार आहे, पण आता रामच्या ॲडमिशनची सुद्धा प्रोसेस चालू करायची आहे. त्यामुळे होईल की नाही ते सुद्धा माहिती नाही. नाहीतर मग आता फेब्रुवारीमध्ये जर जायचं म्हटलं तर रामचा बड्डे वगैरे ह्या सर्व गोष्टी आहेत.
लेट्स सी आता कधी जाणं होतं आहे. जर एखादं काम तुम्ही खूप जास्त दिवस कंटिन्यू केलं ना, तर एक वेळेस अशी येते की तुम्हाला त्या गोष्टींचा कंटाळा येतो किंवा चिडचिड व्हायला लागते. सेम त्याच फेजमध्ये सध्या मी आहे. इतकी जास्त चिडचिड होते. राम जसा मोठा होतोय ना, तसं रामचं खेळणं असेल, कूदणं असेल किंवा त्रास देणं असेल, या सर्व गोष्टी तर कंटिन्यू वाढतायच. बाकी माझा कामाचा लोडसुद्धा वाढतो आहे. घरातलं काम, यूट्यूब, त्यानंतर शिवणकाम आणि बाकीच्या काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटी असतील रामसाठी करून घ्यायच्या, त्यासुद्धा मला पाहाव्या लागतात. आणि आता रामचं जसं ॲडमिशन प्रोसेस आम्ही पाहायला स्टार्ट केले, स्कूल एक्सप्लोअर करायला सुरुवात केली, तसं तर तिकडे माझा इतका दिवस जातो, कधी-कधी अर्धा दिवस, 1 दिवससुद्धा निघून जातो. पण चला, इट्स अ पार्ट ऑफ लाईफ, त्यामुळे त्या गोष्टींनासुद्धा वेळ देणं गरजेचं आहे. बरं, आता हा सर्व झाला रुटीनचा पार्ट. या व्यतिरिक्त तुमच्या येणाऱ्या काही कमेंट्सबद्दल आपण बोलूयात. खूप साऱ्या मैत्रिणी मला असं पण विचारतात की तुम्ही क्लासेस वगैरे घेता का किंवा तुम्ही कुठे राहता? तर मी वाघोलीमध्येच राहते. सुरुवातीला 4 बॅच मी ऑफलाईनच्या घेतल्या होत्या आणि त्यावेळेस फक्त ₹1200 माझ्या शिवणकाम क्लासची फी होती, जी की खूप मिनिमल मला असं वाटतंय. जर दिवसाच्या आता मी 2 ब्लाऊज जरी शिवले ना, तरी तेवढे पैसे मला भेटतात. आणि त्यावेळेस शिवणकामचा लोड पण एवढा नव्हता. मी नवीनच ठिकाणी शिफ्ट झाले होते. त्यामुळे मग व्हायचं मॅनेज. आणि आता असं होतं की ब्लाऊजच इतके असतात की क्लास काय, मला पेपर पॅटर्न बनवायलासुद्धा वेळ भेटत नाही. काही ताईंचे 1.5-1.5, 2-2 महिने झालेत पैसे माझ्याकडे आहेत, तरीसुद्धा त्यांना पेपर पॅटर्न भेटले नाही. आता ते लक माझंच आहे की ते थोडंफार समजून घेतात, पण असं होतं की किती दिवस ते सुद्धा समजून घेणार, त्यामुळे सर्वच गोष्टी मॅनेज होत नाही. जेव्हा राम गावाकडे असतो तेव्हा मी व्यवस्थित काळजीपूर्वक माझं काम वेळेवर करण्याचा प्रयत्न करते. पण होतं आता मुलांसोबत आपलं रुटीन मॅनेज करायचं म्हटलं की सर्वच गोष्टी आपल्याला सोप्या होतील असं पण नाही. कधी-कधी त्यांच्या कलानेसुद्धा घ्यावं लागतं. आणि त्यानंतर मी क्लास काय कंटिन्यू केलं नाही. आणि तुमचं असं विचारणं असतं की आम्हाला थोडंफार शिवणकाममधलं जमतंय, तर मग क्लास करायला पाहिजे का? तर नाही, मी तर असंच सांगेल, तिथे 2 तास 3 तास घालवण्यापेक्षा तुम्हाला जर शिवणकाममधलं थोडंफार जरी नॉलेज असेल किंवा थोडंफार जरी स्टिचिंग तुम्हाला माहीत असेल, तर यूट्यूबला असंख्य क्रिएटर आहे ज्यांचे की लाखोमध्ये फॉलोवर आहेत. आणि लाखोमध्ये फॉलोवर असण्याचं काम एकच आहे की त्यांचं काम आपल्या ऑडियन्सला आवडते आणि ते ऑडियन्स आवर्जून त्यांचे व्हिडिओज पाहतात, म्हणजे त्यांच्यामध्ये काहीतरी बात आहे. त्यामुळे असे क्रिएटर शोधून काढा की ज्यांचे शिवणकाम क्लास ते ऑनलाईन पद्धतीने घेत आहेत किंवा त्यांचं काम छान आहे. ब्लाऊज झाल्यानंतर ते व्यवस्थित फिटिंग वगैरे तुम्हाला दाखवत आहेत, तर तिथे पाहूनसुद्धा बऱ्याच गोष्टी तुम्ही शिकू शकता. आता गावाकडे तर सर्व सुविधा नसतात, पण तरीसुद्धा बायका शिवणकाम करतात, कारण की ते जे काही सोशल मीडिया आहे त्याचा फक्त आपल्या मनोरंजनासाठी उपयोग न करता आपल्याला त्यातून काय घेता येईल याच्यासाठीसुद्धा आपण करू शकतो. खूप वेळा मी सुद्धा पाहते, आता असं नाही की प्रत्येक डिझाईन मला जमेल, काही डिझाईन मला पाहून कराव्या लागतात. ज्या कोणत्या गोष्टी नवीन येतात किंवा आपल्या हाताखालून गेलेल्या नाहीत, त्यांना सुरुवातीला मी 2-3 व्हिडिओ पाहून काढते. आणि जेव्हा अंदाज येतो की अशा पद्धतीने हे डिझाईन करावं लागणार आहे, एवढं मेजरमेंट टाकावं लागणार आहे, त्यावेळेसच मग मी ते डिझाईन करायला घेते. आता परफेक्ट टेलर असं आपल्याला म्हणता येणार नाही. जे कोणी प्रोफेशनल आहेत त्यांची गोष्ट तर वेगळी आहेत, पण आपल्यासारखं जे कोणी काम करतंय त्यांच्यासाठी परफेक्ट टेलर होण्याची कन्सेप्टच नाही. कारण की हे असं क्षेत्र आहे ज्यामध्ये की आपण कंटिन्यू शिकत राहणार आहोत. रोज नवीन नवीन गोष्टी येणार आहेत, रोज नवीन नवीन ब्लाऊजच्या डिझाईन्स येणार आहेत, त्याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे, काहीतरी नवीन शोधून काढायचं आहे. त्यामुळे हे असं फील्ड आहे ज्यामध्ये की आपल्याला काम कितीही केलं तरीसुद्धा आपण काय परफेक्ट होणार नाही. नवीन येणाऱ्या गोष्टी आपल्याला शिकतच राहावं लागणार आहे. त्यामुळे मला तरी वाटत नाही की असं कोणी बिझनेस करणारा असेल तर त्याच्यासाठी काही परफेक्ट असं शब्द असेल की ज्यांना सर्वच गोष्टी परफेक्ट जमतात. कधी-कधी आपल्याकडून सुद्धा चुका होतात, पण त्या चुकांमधूनच आपण शिकतो. जेवढं काम आपण जास्त हाताळू ना, तेवढं ते आपल्याला सोपं जायला लागतं. तर अशा पद्धतीने माझं तरी ओपिनियन आहे. बाकी गोष्टी तुमच्यावरती डिपेंड करतात की तुम्हाला क्लास वगैरे जर करायचा असेल आणि जर अगदीच तुम्हाला जवळ काही क्लासेसच्या सुविधा वगैरे उपलब्ध असतील, तर तिथेसुद्धा ऑफलाईन तुम्ही करू शकता. बाकी त्यांचं ब्लाऊजचं फिनिशिंग, फिटिंग वगैरे कसं आहे ते चेक करूनच क्लास करा. आणि मी तर म्हणेल, एकदा पैसे गेले तरी चालतील, पण व्यवस्थित एकाच ठिकाणी क्लास करा. जर तुम्ही 3-3, 4-4 ठिकाणी क्लास करताल, तर तुमची संपूर्ण जी काही ब्लाऊजची आहे ती खिचडीच होऊन जाईल. नेमकं कोणत्या पद्धतीने फॉलो करू, कसं करू हे कळणार नाही. त्यामुळे थोडे पैसे जातील, वेळ जाईल, पण एकाच ठिकाणी परफेक्ट अशा चांगल्या ठिकाणी क्लास करा, म्हणजे तुमचा वेळही वाया जाणार नाही आणि पैसाही वाया जाणार नाही. तर असं माझं तरी स्वतःचं वैयक्तिक मत आहे. त्यानंतर थोडंसं आता रुटीनकडे वळूयात परत. ह्या सर्व तुमच्या कमेंट्स होत्या ज्याला की उत्तर देणं खूप गरजेचं होतं, कारण की डेली जर कमेंट्स येत असतील तर माझं कधी-कधी लक्ष जात नाही. कधी-कधी रुटीनमध्ये असं होतं की इतके चेंजेस येतात की ब्लाऊजचं कामसुद्धा वेळेवरती देणं होत नाही. आता इथे मी तुम्हाला दाखवत होते की जो आरीवर्कचा ग्लो आहे ना, त्याने मी बॅक साईडचं कॅनव्हासचं डिझाईन कशा पद्धतीने स्टिक केलं हे दाखवलं आहे.
जेव्हा मी Instagramला व्हिडिओ अपलोड करते ना, त्यावेळेस असं असतं की तुम्ही हातशिलाई वगैरे करत नाही का? तर नाही, अशा पद्धतीने मी ग्लूने चिकटवते. खूप दिवस मी त्याच्यामध्ये सुद्धा वेळ घातला. कधी-कधी ब्रॉड नेक वगैरे असेल तर त्यांना हातशिलाई करा, कॅनव्हास लावा, मग फ्रंट साईड, बॅक साईड त्यामध्ये खूप वेळ जायचा आणि मला असं वाटतं की जशा गोष्टी आपण शिकत जातो ना, तसं आपण स्मार्ट वर्क करायला लागतो. त्याच पद्धतीने ह्या ब्लाऊजच्या बाबतीत मी केलेलं आहे. बाकी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि पहिल्यांदाच जर तुम्ही आपला हा व्हिडिओ पाहत असाल आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.